पूर्व द्रुतगती मार्गावरती रोजचं होणारं ट्रॅफिक आणि त्यामध्ये मुंबई आणि ठाणेकर यांचे होणारे हाल याकडे सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विक्रोळी विधानसभेच्या वतीनं शिटी गाडीचे हॉर्न वाजवून आंदोलन करण्यात येत आहे आणि हे दृश्य आपण पाहतोय थेट भांडूपमध्ये। रस्ता न अडवता आम्हाला आंदोलन करायचं आहे। उपमुख्यमंत्री साहेब जाताना 5 मिनिटं ट्रॅफिक खाली होऊन जातं, पण सामान्य जनतेसाठी एवढा वेळ। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये डायबिटीज पेशंट असेल, एखादा आजारी पेशंट असेल, तो लघवीला वगैरे जाईल कुठे शौचालयासाठी वगैरे, त्याचे हाल नाही होणार 2-3 तास ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर। सर साहेब या, आम्ही सगळं क्लिअर करून देतो। आम्ही आता इथून निघतो, आम्ही नेता कसं आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे गाडी आणि हॉर्न वाजवून आंदोलन मनसेच्या वतीने सध्या करण्यात येत आहे आणि त्याच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत। काय अपडेट्स मिळत आहेत? भांडूपचा पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज आपण जर बघितलं तर ठाण्याकडे जाणारी देखील वाहतूक कोंडी असते आणि मुंबईकडे येणारी तर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी असते। या विरोधात मनसे विक्रोळी आणि भांडूप विधानसभेतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार होतं आणि आपण जर बघितलं त्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याच वेळेस या ठिकाणावरून खासदार संजय राऊत देखील जात होते, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मात्र काही क्षणातच या ठिकाणी पोलिसांनी संजय राऊत जाताच या ठिकाणी जे आंदोलक होते त्या सगळ्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूणच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणाची वाहतूक कोंडी होते, त्या विरोधात मनसे आक्रमक झालेली होती। यामध्ये संजय राऊत देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। मात्र हे आंदोलन जे आहे ते आता पोलिसांनी स्थगित केलेलं आहे। सगळे जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र पूर्व द्रुतगती मार्गावर जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीला कुठेतरी पोलीस प्रशासन